श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील सर्वात मोठी व भगवान शंकरांची आवडती सेवा रुद्राभिषेक कसा करावा यासंबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर रुद्र अध्याय पठण करून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा असतो. अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. सर्वप्रथम ही सेवा का करावी, तर आपल्या घरातील व्यसनी व्यक्ती असेल त्यांचे व्यसन सोडवण्यासाठी, त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी, कर्जबाजारीपणा, बाहेरच्या काही गोष्टी होत असतील, पितृदोष असतील, तर हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. कष्टाशिवाय तर कुठलंच फळ मिळत नाही, परंतु जर कष्टाला परमात्म्याची साथ मिळाली तर काय बात असेल. सर्व दुःख चुटकी सरशी दूर होतील. पूर्ण श्रावण महिन्यात आपण रुद्राभिषेक केला तर खूपच चांगले, परंतु जर हे जमत नसेल तर कमीत कमी सोमवारी किंवा एका तरी सोमवारी तुम्ही हा रुद्राभिषेक कराच. रुद्राभिषेक कसा करावा यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही, तर 1 तासाचा तरी या पूजेला वेळ लागतो. सर्वप्रथम शिवपिंड लागते, त्यानंतर एक ताम्हण लागतं, मोठं ताट घेतलं तरी चालेल, व अभिषेकाचे पात्र. जर हे नसेल तर चमच्याने देखील तुम्ही पाणी जल टाकू शकता, परंतु जर जलाभिषेक पात्र असेल तर चांगलेच. सर्वप्रथम पूजा करण्याआधी दिवा लावून घ्या. ताम्हणात पिंड ठेवा व त्यावर जलाभिषेक पात्रात पाणी टाकून घ्या. त्या पाण्यात दूध टाकले तरी चालेल किंवा पाण्याचा जरी अभिषेक केला तरी चालेल. शिवमहिमा स्तोत्र आधी म्हणायचा आहे. प्राकृतमध्ये वाचला तरी चालेल, तो 1 वेळा वाचायचा आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 ओव्या वाचायच्या आहेत, फलश्रुती वाचायची नाही. शिवकवच 1 वेळा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, कालभैरव स्तोत्र 1 वेळा. आता हे सर्व स्तोत्र आणि माहिती तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. हे सर्व केल्यानंतर सर्व अभिषेक झाल्यावर आपल्याला जलाभिषेक पात्र काढून घ्यायचं आहे. पिंड स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. जे पाणी आहे ते घरातल्या सर्वांना प्यायला द्या. जर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही हे करत असाल तर हे पाणी तुम्ही त्यांनाच द्या. घरात पाणी शिंपडून घ्या. आता पिंड स्थापन करायचे आहे. एक ताट घेऊन त्यात तांदूळ ठेवून पिंड त्यावर ठेवा. पिंडीला भस्म लावून घ्या. धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, पांढरी फुलं अर्पण करा. हे करताना, ही सर्व पूजा करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 108 बेल वाहताना आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. जर 108 बेल नसतील तर तुम्ही 1 बेल पान घेऊन ते पान हातात धरून एक नामावली म्हणा, ते वाहा. परत उचलून दुसरी नामावली म्हणा, परत ते वाहा. ते उचलून परत तिसरी नामावली म्हणा आणि परत वाहा. अशा प्रकारे आपण 108 नामावली करताना हे करू शकतो. तर हे सर्व झाल्यानंतर आरती करून घ्या. आणि आरती झाल्यानंतर महादेवाचे पिंड उचलून परत त्याच्या जागेवर ठेवा. अशा प्रकारे सर्व पूजा करा. ही पूजा खरंच खूप प्रभावी आहे. हे केलं तर खूप चांगली आहे. श्रावण महिन्यात तुम्ही ही पूजा नक्की करा. याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मी व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.